सर्वांचं स्वागत करते जय महाराष्ट्रच्या या विशेष कार्यक्रमामध्ये ज्याचं नाव आहे ओटीटी धमाका। तुमचे आवडते ओटीटी प्लॅटफॉर्म विजेच्या वेगाने सामग्री तयार करते। दर आठवड्याला काही ना काही नवीन कंटेंट पाहायला मिळतो, पण काय पाहायचं यात गोंधळून गेला असाल तर हा शो तुमच्यासाठी आहे। चला तर मग पाहूया या आठवड्यातील काही ओटीटी रिलीज। बॉलिवूडचा किंग खान शाहरुख खानने 2023 हे वर्ष गाजवलं। 4 वर्ष रुपेरी पडद्यापासून लांब राहिलेल्या शाहरुखने एकाच वर्षात 3 ब्लॉकबस्टर चित्रपट देत तोच बॉक्स ऑफिसचा खरा राजा असल्याचं सिद्ध केलंय। पठाण मधून दमदार कमबॅक केल्यावर जवान सारखा 1000 कोटीहून अधिक कमाई करणारा चित्रपट त्याने दिला। त्यानंतर राजकुमार हिरानी यांच्याबरोबर शाहरुख खानने एक आगळा वेगळा हटके असा डंकी हा चित्रपट दिला। पठाण आणि जवान प्रमाणे शाहरुखच्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर छप्परफाट कमाई केली नाही, पण प्रेक्षकांच्या काळजाला या चित्रपटाने हात घातला। सुरुवातीला या चित्रपटाने कमाई केली, पण नंतर हळूहळू त्यांच्या कमाईचे आकडे हे वाढायला लागले। इंडस्ट्री ट्रॅकर सॅकनिलच्या रिपोर्टनुसार डंकीने भारतामध्ये 227 कोटींचा व्यवसाय केला, तर जगभरामध्ये या चित्रपटाने 470 कोटींची कमाई केली। बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कामगिरी केल्यानंतर डंकी आता ओटीटीवर धुमाकूळ घालण्यास सज्ज आहे। काल 14 फेब्रुवारी व्हॅलेंटाईन डे निमित्ताने शाहरुखने एक खास व्हिडिओ शेअर करत प्रेक्षकांना सरप्राईज देणार असं स्पष्ट केलं होतं। ते सरप्राईज म्हणजे डंकीच्या ओटीटी रिलीजची बातमी होती। शाहरुखचा डंकी हा आता नेटफ्लिक्सवर या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झालाय। 16 फेब्रुवारी पासून हा चित्रपट नेटफ्लिक्सवर लोकांना पाहायला मिळतोय। द काश्मीर फाइल्स नंतर द केरला स्टोरी या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर इतिहास रचला। 15 ते 20 कोटींच्या बजेटमधल्या या चित्रपटाने 300 कोटीहून अधिक कमाई केली। वादग्रस्त विषय आणि बेधडक मांडणीमुळे हा चित्रपट चांगलाच वादाच्या भोवऱ्यात देखील अडकला। केरळमधील हिंदू मुलींचे धर्मांतरण आणि त्यानंतर त्यांची आयसीसी मध्ये होणारी भरती असा गंभीर विषय असल्याने या चित्रपटावर बरीच टीकाही झाली। जेवढी टीका या चित्रपटावर झाली तितकाच भरभरून प्रतिसाद प्रेक्षकांकडून या चित्रपटाला मिळाला। सर्वसाधारणपणे 4 आठवड्यांनी कोणताही चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित होतो, पण द केरला स्टोरी इतके दिवस ओटीटीवर न आल्याने प्रेक्षक चांगलेच खोळंबले होते। आता मीडिया रिपोर्टनुसार या चित्रपटाच्या ओटीटी रिलीज बद्दल नवीन माहिती समोर आली आहे। द केरला स्टोरी आता झी5 या ओटीटी प्लॅटफॉर्मवर तुम्हाला पाहायला मिळणार आहे। हा चित्रपट 16 फेब्रुवारी 2024 पासून प्रेक्षकांना झी5 या ओटीटी प्लॅटफॉर्मवर पाहता येणार आहे। राय सिंघानी वर्सेस राय सिंघानी या हाय व्होल्टेज कायदेशीर सिरीजसाठी जेनिफर विंगेट एका दशकाहून अधिक काळानंतर करण वाही सोबत पुन्हा एकत्र आलीये। ती एका वकिलाची अनुष्का राय सिंघानीची भूमिका साकारते, जी तिच्या वडिलांच्या प्रतिष्ठित लॉ फर्म मध्ये काम करते, जिथे विराट म्हणून देखील काम करतोय। विराट आणि अनुष्का एकेकाचे प्रेमी नंतर व्यावसायिक शत्रुत्व आणि तणावाचा सामना करतात, कारण ते दोघेही फर्मचे योग्य उत्तराधिकारी आहेत। त्या दोघांची कामाची विचारसरणी पूर्णपणे भिन्न आहे। अनुष्का नैतिकदृष्ट्या योग्य मार्गाचा अवलंब करते, तर विराटला नैतिकदृष्ट्या योग्य नसलं तरीही यशाचा सोपा मार्ग स्वीकारण्यास काहीच हरकत नसते। नाटकात आणखी भर घालणारी अंकिता ही एक रहस्यमय व्यक्तिरेखा आहे, जी एका चुकीच्या हेतूने फर्ममध्ये सामील होते। ही सिरीज 12 फेब्रुवारीला रिलीज झाली आहे। प्लेयर्स हा रोमॅन्टिक कॉमेडी ड्रामा चित्रपट आहे, ज्यामध्ये जीना रॉड्रिग्स, डॅमन वेन्स ज्युनियर, टॉम एलिस, ऑगस्टस प्रू आणि जोएल कोर्टनी मुख्य भूमिकेमध्ये आहेत। हा चित्रपट मॅकजो न्यूयॉर्कचा क्रीडा लेखक आहे, त्याच्या भोवती केंद्रित आहे। ती आणि तिचे मित्र हुकअप तज्ञ आहेत, जे त्यांच्या तज्ञ नाटकांसह कोणत्याही परिस्थितीमध्ये यशस्वी हुकअप तयार करू शकतात। तथापि त्यांची विजयी मालिका लवकरच संपुष्टात येऊ शकते, कारण मॅक त्यांच्या लक्ष्यापैकी एक होता। 14 फेब्रुवारीला हा सिनेमा रिलीज झालाय। या आठवड्यामध्ये आणखी एक मनोरंजक ओटीटी रिलीज झालेला आहे, तो म्हणजे डेव बॉयल दिग्दर्शित जपानी ॲक्शन ड्रामा थ्रिलर हाऊस ऑफ निंजा। मालिका शेवटच्या निंजा कुटुंबाभोवती केंद्रित आहे। तवारा, ज्याने भूतकाळातील दुर्दैवी घटनेनंतर मार्शल सर्व्हायव्हलिस्ट तंत्राचा त्याग केला, तथापि ते धोकादायक मोहिमेवर गेल्याने त्यांना ते पुन्हा हाती घ्यावे लागेल।
या अकार्यक्षम कुटुंबातील सर्व सदस्यांनी संपूर्ण राष्ट्राला धोका निर्माण करणाऱ्या संकटाचा सामना करण्यासाठी त्यांच्या समस्यांवर मात केली पाहिजे। हाऊस ऑफ निंजा हे धोकादायक मिशन पार पडू शकेल आणि राष्ट्र त्यांच्या गाभ्याला हादरून जाण्यापूर्वी ते वाचवू शकेल का हे पाहण्यासाठी पहा ही सिरीज जी 15 फेब्रुवारीला रिलीज झाली आहे। तर या होत्या काही आलेल्या वेब सिरीज आणि चित्रपट। आता पाहूया कलाकारांच्या आयुष्यातील रंगतदार किस्से टाइम पासच्या माध्यमातून। दगडी चाळ फेम अभिनेत्री पूजा सावंतच्या लग्नाची गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा सुरू आहे। गेले काही दिवस अभिनेत्री फेब्रुवारी किंवा मार्च महिन्यात सिद्धेश चव्हाण बरोबर लग्नगाठ बांधणार असल्याचं बोललं जात होतं। त्यानुसार आता पूजा आणि सिद्धेशने गुपचूप साखरपुडा उरकलेला आहे। साखरपुडा सोहळ्यासाठी अभिनेत्रीने हिरवी पैठणी साडी, नाकामध्ये नथ, भरजारी हार असा पारंपरिक लुक पूजाने केला होता, तर सिद्धेशने ऑफ व्हाईट रंगाचा सदरा परिधान केला होता। सोहळ्यादरम्यान दोघांनीही एकत्र मीडियासमोर हजेरी लावत चाहत्यांना सुखद धक्का दिला। पूजा आणि सिद्धेश दोघेही या लुकमध्ये अतिशय सुंदर दिसत होते। मराठी कला विश्वातील असंख्य कलाकार गेल्या काही दिवसांमध्ये सामाजिक, कला, राजकीय अशा विविध विषयांवर व्यक्त होत असल्याचं आपण पाहिलं आहे। सध्या अभिनेत्री प्राजक्ता माळीने शेअर केलेली अशीच एक पोस्ट सर्वांचं लक्ष वेधून घेते। आपल्या कामातून वेळात वेळ काढून ती अनेकदा सामाजिक संस्थांना भेट देत असते। प्राजक्ता माळीने नुकतीच विरारमधील एका बालिकाश्रमाला भेट दिली होती। याच पार्श्वभूमीवर समाजातील सध्याची परिस्थिती, मुलींचा सांभाळ याबाबत अभिनेत्रीने खास पोस्ट शेअर करत आपलं मत मांडलंय। प्राजक्ता माळी लिहिते, 2 दिवसांपूर्वी नेटफ्लिक्सवर भक्षक सिनेमा बघत होते आणि त्याच संध्याकाळी या बालिकाश्रमाला भेट देण्याचा योग आला। कधी कधी आपल्या शेजारच्या बिल्डिंगमध्ये, चौकातील रस्त्यांवरील झोपड्यांमध्ये आपल्या अवतीभोवती काय चालू असतं याची आपल्याला अजिबात कल्पना नसते। अशाच काही भरकटलेल्या ठिकाणाहून या मुली इथे आल्यात आणि त्यांचा इथे चांगला सांभाळ होतोय बघून बरं वाटलं। सजगपणे पहा, तुमच्याही अवतीभोवती अशा मुली असतील तर त्यांच्या मदतीसाठी पुढे या। विरारमधील या बालिकाश्रमाचा पर्याय तर खुलाच आहे। राहणं, जेवण, शिक्षण, आरोग्य सुविधा मोफत आहे। यासाठी काही नियम आणि अटी लागू असतील अशी पोस्ट शेअर करत प्राजक्ताने सामान्य नागरिकांना आणि तिच्या चाहत्यांना भक्षक या सिनेमा पाहण्याचं आवाहन देखील केलंय। आदर्श शिंदे महाराष्ट्राचा लोकप्रिय गायक आहे। आपल्या रांगड्या आवाजाच्या जोरावर आदर्शने प्रेक्षकांच्या मनात वेगळं स्थान निर्माण केलंय। आदर्शला आजोबा प्रल्हाद शिंदे, वडील आनंद शिंदे आणि काका मिलिंद शिंदे यांच्याकडून गायनाचा वारसा मिळालाय। आपल्या रांगड्या आवाजाने आदर्शने अनेकांना मंत्रमुग्ध केलाय। मराठी बरोबरच हिंदीमध्येही आदर्शने अनेक सुपरहिट गाणी गायली आहेत। सोशल मीडियावर आदर्श नेहमीच सक्रिय असतो। निरनिराळे फोटो आणि व्हिडिओ शेअर करत तो चाहत्यांना अपडेट देत असतो। आता आदर्श एका नव्या पोस्टमुळे चर्चेत आलाय। आदर्शने त्याच्या इंस्टाग्रामवर एक फोटो शेअर केलाय। यामध्ये तो रस्त्याच्या बाजूला असणाऱ्या एका ज्यूस सेंटर जवळ उभा आहे। या ज्यूस सेंटरचं आदर्श लेमन ज्यूस असं नाव आहे। या फोटोवरून आदर्शने नवीन व्यवसाय तर सुरू केला नाही ना अशी चर्चा सुरू आहे। मात्र आदर्शने पोस्टमध्ये फोटोबाबत खुलासा केलाय। त्याने लिहिलंय, नवीन बिझनेस सुरू केला आहे असं समजू नका। हा खूप जुना फोटो आहे। महाबळेश्वरला फिरायला गेलो होतो तेव्हा माझ्या नावाचा हा ज्यूस सेंटर दिसला। मग काय, ज्यूस तर घ्यायलाच हवा, त्यामुळे ज्यूस पण घेतला आणि फोटो पण काढला। नागालँडचे मंत्री तेमजेम इमना अलोंग यांनी भारताच्या समृद्ध खाद्य संस्कृतीच्या वारशाची झलक दाखवणारा एक व्हिडिओ शेअर केला। व्हिडिओमध्ये एक महिला पारंपरिक पद्धतीने जात्यावर गहू दळत आहे। एका हाताने दगडी जात्यामध्ये धान्य टाकत आहे आणि दुसऱ्या हाताने पीठ दळत आहे। जाते आणि जात्यावर धान्य दळून त्याचं पीठ तयार करणे हे कित्येक शतकापासून भारतीय स्वयंपाकघराचा भाग आहे। पण या व्हिडिओमध्ये बॉलिवूड अभिनेत्री देखील दिसते। व्हिडिओमध्ये अभिनेत्री शिल्पा शेट्टी देखील दिसते। विशेष म्हणजे शिल्पा शेट्टीने जात्यावर चक्क गहू दळताना
दिसत आहे। तिच्या फिटनेससाठी ओळखल्या जाणाऱ्या शिल्पा शेट्टीने तिच्या राजस्थानच्या प्रवासातील संस्मरणीय क्षण इंस्टाग्रामवर शेअर केलाय। व्हिडिओ शेअर करताना कॅप्शनमध्ये शिल्पाने लिहिलंय, माझ्या नुकत्याच झालेल्या राजस्थान भेटीमध्ये जेव्हा मी एक जातं पाहिलं तेव्हा मला कळलं की मला ते वापरून पाहायला हवं। आणि अरे देवा, काय ही कसरत! जात्यावर धान्य दळण्यामुळे हात मजबूत होतात, पचनक्रिया सुधारते, पुनरुत्पादक अवयवांना चालना मिळते आणि पाठीच्या आणि हॅमस्ट्रिंग स्नायूंची लवचिकता वाढते। यात काही आश्चर्य नाही। बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि भारतीय फलंदाज विराट कोहली लोकप्रिय कपल आहे। सोशल मीडियावर दोघे मोठ्या प्रमाणात सक्रिय असतात। निरनिराळे फोटो आणि व्हिडिओ शेअर करत ते चाहत्यांना अपडेट देत असतात। गेल्या काही दिवसांपासून अनुष्का दुसऱ्यांदा गरोदर असल्याच्या चर्चांना उधाण आलंय। लवकरच अनुष्का दुसऱ्यांदा आई होणार असल्याचं सांगण्यात येतंय। आता अनुष्काच्या दुसऱ्या गरोदरपणाबाबत उद्योगपती हर्ष गोयंका यांनी एक ट्विट केलंय। भारताचे प्रसिद्ध उद्योगपती हर्ष गोयंका यांनी आपल्या ट्विटमध्ये एक पोस्ट शेअर केली आहे। या पोस्टमध्ये त्यांनी अनुष्का आणि विराटच्या दुसऱ्या बाळाबाबत भाष्य केलंय। गोयंका यांनी पोस्टमध्ये लिहिलंय, एक नवीन बाळ काही दिवसांमध्ये जन्माला येणार आहे। आशा आहे की हे बाळ त्याच्या वडिलांसारखं क्रिकेटचं मैदान गाजवेल किंवा आईसारखं फिल्म स्टार होईल। या पोस्ट बरोबर त्यांनी काही हॅशटॅगही वापरले आहेत। त्यांनी मेड इन इंडिया, टू बी बॉर्न इन लंडन हॅशटॅग वापरलाय। मराठीसह हिंदी कला विश्वात आपला ठसा उमटवणारे लोकप्रिय दिग्दर्शक म्हणून रवी जाधव यांना ओळखलं जातं। मैं अटल हूं, ताली, बालक, पालक, टाइमपास अशा एकापेक्षा एक दर्जेदार चित्रपटाचं दिग्दर्शन त्यांनी केलंय। गेल्या काही महिन्यांपासून दिग्दर्शक मैं अटल हूं चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यग्र होते, त्यामुळे अलीकडे शूटिंगमधून वेळात वेळ काढून ते गावच्या घरी पोहोचले। रवी जाधव यांनी इंस्टाग्रामवर कोकणातील त्यांच्या गावच्या घराची संपूर्ण झलक शेअर केली आहे। यामध्ये वाहती नदी, कौलारू घर, आंबा सुपारीच्या बागा, तुळस, सुंदर असा रस्ता, गावचं भजन, कोकणामध्ये साजरा होणारा माघी गणेशोत्सव याची सुंदर अशी झलक पाहायला मिळते। पुलकित सम्राट आणि कृती खरबंदा बॉलिवूडमधील लोकप्रिय कलाकार आहेत। गेल्या काही वर्षांपासून दोघे एकमेकांना डेट करत असल्याचं समोर आलंय। आता लवकरच ते लग्नबंधनामध्ये अडकणार असल्याचं सांगण्यात येत आहे। काही दिवसांपूर्वीच त्यांचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला होता। यावरून त्यांनी साखरपुडा केला असल्याची चर्चा सुरू आहे। आता त्यांच्या लग्नाबाबत मोठी माहिती समोर आली आहे। कृतीने 14 फेब्रुवारीला व्हॅलेंटाईन डे निमित्त इंस्टाग्रामवर एक रोमॅन्टिक पोस्ट शेअर केली होती। या फोटोमध्ये ती पुलकित बरोबर हातात हात घालून उभी असल्याचं दिसून येतंय। या फोटोला तिने चला एकत्र मार्च साजरा करूया असं कॅप्शनही दिलंय। या फोटोवरून पुलकित आणि कृती येत्या मार्च महिन्यामध्ये लग्न करणार असल्याच्या चर्चांना उधाण आलंय। या फोटोवर अनेक चाहत्यांनी कमेंट करत मार्चमध्ये लग्न करणार आहात का असा प्रश्न देखील विचारलाय। आर्टिकल 370 वर भाष्य करणारा आणि ते कलम हटवण्यामागची खरी कहाणी प्रेक्षकांसमोर मांडणारा आर्टिकल 370 हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे। या चित्रपटामध्ये यामी गौतम, प्रियामणी, अरुण गोविल हे प्रमुख भूमिकेमध्ये असून नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झालाय। या ट्रेलरची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा झाली। या चित्रपटामध्ये यामी एका NIA अधिकाऱ्याच्या भूमिकेमध्ये दिसते, जिला काश्मीरमध्ये कलम 370 हटवल्यानंतर शांतता प्रस्थापित करण्याची तसेच दहशतवाद्यांची मोहीम हाणून पाडायची जबाबदारी देण्यात आली आहे। एकीकडे या चित्रपटासाठी प्रेक्षक उत्सुक असल्याचं पाहायला मिळतंय, तर काही लोक या चित्रपटाला द काश्मीर फाईल्स प्रमाणे प्रोपगंडा म्हणून हिणू पाहत आहेत। याच वृत्तीला चित्रपटातील अभिनेत्री यामी गौतम हिने प्रत्युत्तर दिलंय। यामी गौतम म्हणाली, जर कुणी या चित्रपटाला प्रोपगंडा म्हणून हिणू पाहत असेल, जर कुणी हा चित्रपट बघण्यासाठी चित्रपटगृहामध्ये कोणताही पूर्वग्रह मनात ठेवून जाणार असेल, तर त्यांना एखादी कलाकृती पाहायचा आनंद कधीच मिळू शकत नाही। दगडू ही भूमिका गाजवलेल्या अभिनेता प्रथमेश परबने व्हॅलेंटाईन डेचा मुहूर्त साधत गर्लफ्रेंड क्षितिजा घोसाळकरसह साखरपुडा केलाय। सोशल मीडियावरून फोटो पोस्ट करत प्रथमेशने आपल्या चाहत्यांना ही खुशखबर दिली आहे। चला हवा येऊ द्या या कार्यक्रमामधून घराघरात पोहोचलेल्या कुशल पत्रिकेने आपल्या विनोदाच्या अचूक टाईमने प्रेक्षकांच्या मनात अटल स्थान निर्माण केलंय। त्याने आपल्या सहज सुंदर अभिनय आणि विनोदी शैलीच्या जोरावर मराठी सिनेसृष्टीमध्ये स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे। त्यामुळे कुशलचा एक वेगळा चाहता वर्ग तयार झालाय।
नुकतीच कुशलने व्हॅलेंटाईन डे निमित्ताने बायकोसाठी एक खास पोस्ट शेअर केली आहे। अभिनेत्याच्या या पोस्टने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलंय। अभिनेता कुशल बद्रिकेने बायको सुनैना बद्रिकेचा पोस्ट शेअर करत पोस्ट लिहिली आहे, तुमच्या बरोबर झालंय का कधी असं की एखादा माणूस आपल्या समोर येतं आणि जगात फक्त आपलंच घड्याळ स्लो मोशन मध्ये धावायला लागतं। न्यूटनने लावलेला गुरुत्वाकर्षणाचा शोध फाट्यावर मारून आपण तरंगूच लागतो एकदम। जत्रेतलं चष्म्यावाल्यांकडचं गुलाबी गॉगल चढवल्यासारखं फक्त आपलंच जग गुलाबी होऊन जातं आणि जत्रेतला पाळणा अजूनही स्लो मोशन मध्ये धावत आपल्या घड्याळात अडकून पडलेला असतो। बास बास, तुमचा व्यवहारी जगाशी संबंध संपला। राजा हो, तुम्ही प्रेमात आहात। आता स्लो मोशन मधलं जत्रेतलं घड्याळ आणि तुमच्या मनगटावरचा पाळणा नॉर्मलला आणायची चावी समोरच्या माणसाकडे आहे। देव तुमचं भलं करो। सुकून, हॅपी व्हॅलेंटाईन डे अशी सुंदर पोस्ट कुशलने लिहिली आहे। तर अशाच रंगतदार गप्पांसाठी पाहत रहा OTT धमाका माझ्यासोबत दर शनिवारी। आजच्या भागात इतकंच, पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा। जय महाराष्ट्र।